सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीकरता अंजली दमानिया बीडमधल्या मोर्चात सहभागी झाल्यात। मात्र त्याआधी अंजली दमानिया यांना फोनवरून 3 आरोपी सापडणार नाहीत, कारण त्यांचा मर्डर झालाय अशी माहिती मिळाल्याचं सांगण्यात येत आहे। आष्टीच्या फार्म हाऊस मध्ये काय चालतं हे सुरेश धस यांनी सांगावं असं अंजली दमानिया म्हणतात। अंजली दमानिया यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। अंजली दमानिया बीडच्या मोर्चासाठी पोहोचत आहेत, काय सांगाल? राज्यभरामध्ये हे प्रकरण जे आहे ते गाजतंय आणि त्यामध्ये तुमचे ट्विट्स जे आहेत ते सुद्धा खळबळ निर्माण करत आहेत। आज काय नवीन ट्विट आहे किंवा काय माहिती द्याल? मला काल रात्री उशिराने एक फोन आला आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की पुढचे 3 आरोपी सापडणारच नाहीत, कारण त्यांचं मर्डर झालंय। ऐकून अक्षरशः हदरले। रात्री 11:30 पावणे 12ला मी ही माहिती SP नवनीत कावत यांना दिली आहे, पण आणि त्याचे जो मेसेज होता तोही मी त्यांना पाठवला आहे। खरंच खूप हॉरिबल चाललं आहे, हे जे चाललं आहे ते अतिशय हॉरिबल चाललं आहे, धक्कादायक चाललं आहे आणि खरंच असं काही झालं असेल तर इट इज व्हेरी व्हेरी स्केरी। हकीकत हीच आहे की तिथे मोठ्या प्रमाणावर दादागिरी आहे आणि मी म्हणूनच तर शस्त्र परवाने किती आहेत बीडमध्ये तर 1222 बघूनच हादरायला होतं की एवढ्या शस्त्र परवान्यांची गरज काय, कुठे आहोत आपण आणि काय चाललंय हा प्रश्न पडतो। म्हणूनच आता सामान्य जनतेने रस्त्यावर उतरून ह्या सगळ्या राजकारण्यांविरुद्ध लढण्याची गरज आहे, कारण असे लोक जर तिथे बसले, विधानसभेत बसले आणि ते जर या देशाचे कायदे बनवणार असले, ह्या महाराष्ट्राचे कायदे बनवणार असतील तर ते आम्हाला मान्य नाही। बीडमध्ये पोचल्यावर आम्ही असं ठरवलं की या 2 गोष्टी होईपर्यंत, एक वाल्मिक कराडला अटक आणि धनंजय मुंडेचा राजीनामा, हे दोन्ही होईपर्यंत मी बीडमध्येच ठिय्या आंदोलन करून तिथल्या सामान्य जनतेला सांगणार आहे की हे राजकारणी आपल्याबरोबर नकोत, कुठलाही समाज नको, साधी माणसं हवी जे आपला समाज बाजूला ठेवून तिथे फक्त ते हत्या झाली म्हणून येतील असं आपल्याला आंदोलन उभं करायचं। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।